नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड्स। अल्किल हलाइड तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेत आहोत। आज आपल्याला घ्यायचं आहे अल्किल हलाइड तयार करणे हायड्रोकार्बनपासून अल्किल हलाइड तयार करणे याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। ओके, आता आपल्यासमोर एक शब्दप्रयोग आहे। कुठला? हायड्रोकार्बन। मी प्रत्येक वेळेस सांगत असतो शब्दप्रयोग तुम्हाला पुन्हा पुन्हा येईल, तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल, पण माझं काम आहे तुम्हाला सांगणं। बाबांनो, हायड्रोकार्बन या शब्दाचा अर्थ काय होतो? हायड्रो कळलं का, आणि कार्बन असे दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये। एक शब्द आहे हायड्रो आणि एक शब्द आहे कार्बन, आणि अशा प्रकारचे दोन शब्द या ठिकाणी आहेत हायड्रोकार्बन। आता हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन म्हणजे कार्बन। अरे बाबांनो, हायड्रोकार्बन या शब्दाचा अर्थ काय होतो? हायड्रोकार्बन म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन असे दोनच एलिमेंट असतात, अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण हायड्रोकार्बन असं म्हणतो। हायड्रोकार्बन मध्ये फक्त दोन एलिमेंट असतात, ते म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन। असा जो कंपाऊंड असेल दॅट इज कॉल्ड एज हायड्रोकार्बन। ठीक आहे। आता हायड्रोकार्बन मध्ये पुन्हा दोन भाग, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड। आता पहिला भाग बघा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, आणि दुसरा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। आपल्या समोर दोन शब्द प्रयोग आहे। सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन या शब्दाचा अर्थ असा होतो ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे। कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असलेला हायड्रोकार्बन म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, म्हणजेच अल्केन। कळलं का? आणि लक्षात घ्या तुम्ही, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे असा हायड्रोकार्बन ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे। अशा प्रकारचा हायड्रोकार्बन, ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो, अशा प्रकारच्या हायड्रोकार्बनला म्हणतात अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। आणि ह्याच्यामध्ये येतात दोन उदाहरणं, एक अल्कीन अँड अल्काइन। बघा, ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ लक्षात घ्या, हे तुम्हा सर्वांना माहित असलं पाहिजे। बाबांनो, एक वाक्य लक्षात घ्या, हायड्रोकार्बन पासून अल्किल हलाइड तयार करता येतं। एक लक्षात घ्या, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून आपल्याला तयार करता येतं अल्किल हलाइड। त्याचबरोबर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून सुद्धा आपल्याला अल्किल हलाइड तयार करता येतं। अल्किल हलाइड कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड ऑल्सो फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। हे वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे। याच्यात दोन भाग आहेत, एक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून अल्किल हलाइड तयार करणे, दुसरा भाग अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून अल्किल हलाइड तयार करणे। पहिला भाग आपण बघूयात, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून म्हणजेच अल्केन पासून अल्किल हलाइड तयार करणे कसं होतं, त्या सगळ्या रिएक्शन्स या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्यानं बघूयात। ओके, पहा। ठीक आहे, आता तुम्हाला मी सांगितलं की अल्केन पासून आपल्याला या ठिकाणी अल्किल हलाइड तयार करायचा आहे। ठीक आहे, त्या ठिकाणी होणारी रिएक्शन कोणती आहे? हॅलोजनेशन। ऐका, नीट ऐका, एक वाक्य। तुम्ही काय करणार आहात? अल्केन पासून आपल्याला अल्किल हलाइड तयार करायचं आहे। मग अल्केनचं तुम्ही काय करणार? अल्केनचं तुम्ही जेव्हा हॅलोजनेशन करता तेव्हा अल्किल हलाइड तयार होतं। म्हणजे अल्केनचं हॅलोजनेशन केल्यावर अल्किल हलाइड तयार होतं, हे वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे। मग आता तुम्ही म्हणसाल, गुरुजी हॅलोजनेशन म्हणजे काय हो, सांगा बरं आम्हाला। हे ऐक बघतोस काय, लक्ष दे। मग आता हॅलोजनेशन म्हणजे काय? हायड्रोजनचा ॲटम जर हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होत असेल तर त्याला म्हणायचं हॅलोजनेशन रिॲक्शन। म्हणजे कसं, समजा हा अल्केन आहे, RH म्हणजे अल्केन, प्लस हा कोण आहे? हॅलोजन आहे। आता हा कोण आहे? अल्केनचा हायड्रोजन,
हा काय केला आपण, रिप्लेस केला, विस्थापित केला, कशानं, हॅलोजननं. झालं. म्हणजे हाइड्रोजन को हटाओ, एक्स को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन झिंगा लाला. कळालं का? म्हणजे हायड्रोजनचा ॲटम जर हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होत असेल, जर हायड्रोजन हा हॅलोजननं रिप्लेस होत असेल, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज हॅलोजनेशन रिॲक्शन. म्हणजे हॅलोजनेशन रिॲक्शनमध्ये काय होतं, हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होतो. झालं, संपलं. दॅट इज हॅलोजनेशन. मग तुम्ही Cl वापरलात, क्लोरिनेशन म्हणायचं. Br ब्रोमिनेशन, I आयोडिनेशन. क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन सगळं एक प्रकारचंच आहे. आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या रिॲक्शन्स या ठिकाणी आपण घेऊयात. अल्केनचं हॅलोजनेशन केल्यानंतर, अल्केनचं हॅलोजनेशन केल्यानंतर त्या ठिकाणी काय तयार होतं, अल्किल हॅलाइड तयार होतं. लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता क्लोरिनेशन, Cl2 घ्या, ब्रोमिनेशन, Br2 घ्या, आयोडिनेशन, I2 घ्या, संपलं. मग त्याप्रमाणे आपण रिॲक्शन करू शकतो टप्प्याटप्प्यानं. मी सगळे उदाहरणं सांगतो, सविस्तरपणे लक्षात घ्या. आज या ठिकाणी आपल्याला अल्केनपासून अल्किल हॅलाइड तयार करायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स या ठिकाणी आपण घेऊयात आणि हा सगळा भाग व्यवस्थितपणे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, लिहून घ्या. अल्केनचं हॅलोजनेशन करावं, अल्किल हॅलाइड तयार करावं. अरे विद्यार्थ्यांनो, अल्केनचं हॅलोजनेशन करा आणि अल्किल हॅलाइड तयार करा. ऐका, बघा इकडे. आता याच्यामध्ये आपण 3 भाग घेऊ. तुम्ही अल्केन घ्यायचा आहे, अल्केनपासून आपल्याला अल्किल हॅलाइड तयार करायचा आहे. बाबांनो, ह्याच्यात 3 भाग बघू आपण. क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन. कळलं? एक एक भाग लक्षात घ्या. आणि हॅलोजनेशन करायचं म्हणजे काय, हॅलोजनेशन करायचं म्हणजे हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजनच्या ॲटमनं रिप्लेस करावा. हायड्रोजनला हॅलोजननं रिप्लेस करा रे, रिप्लेस करा, करा रे करा, रिप्लेस करा, करा रे करा, रिप्लेस करा, करा रे करा, रिप्लेस करा. हायड्रोजनला हॅलोजननं रिप्लेस करा, हायड्रोजनला हॅलोजननं रिप्लेस करा. बघा, पहिला भाग क्लोरिनेशन. चला, अल्किन घेऊ पहिल्यांदा आपण. तुम्हाला माहित आहे अल्किन म्हणजे काय, RH. आता हा अल्केन आहे, याचा आपण करू क्लोरिनेशन. Cl2 घ्या. मग तुम्ही असं लिहा, हो का, Cl असं लिहा किंवा Cl2 लिहा, एकच. मग Cl लिहा किंवा Cl2 लिहा, दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो, घोळ करू नका. मी लिहिलं Cl2. चला बघा, आणि रिॲक्शन होते इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. रिॲक्शन टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. हॅलोजनेशन रिॲक्शन ही कधी पण UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये होत असते. अल्केनचं हॅलोजनेशन हे इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट करायचं, लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय करायचं आहे, हा कोण आहे, अल्केन आहे. या अल्केनचं तुम्हाला काय करायचं आहे, हॅलोजनेशन. अरे बाबा, हॅलोजनेशन म्हणजे काय, इथं क्लोरिनेशन करायचं आहे. म्हणजे हा जो अल्केन आहे याच्यामधला हायड्रोजनचा आयटम रिप्लेस करा Cl-नं. Cl हा हॅलोजन आहे, Cl हा हॅलोजन आहे, Br हॅलोजन आहे, I हॅलोजन आहे. झालं. मग अल्केन मधला हायड्रोजनचा आयटम हा या Cl-नं रिप्लेस करा. हो का, हायड्रोजन आयटम इज रिप्लेस्ड बाय द Cl. हायड्रोजन इज रिप्लेस्ड बाय Cl. हायड्रोजन आपण Cl-नं रिप्लेस केला. म्हणजे हाइड्रोजन को हटाओ, Cl को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन जिंगा लाला. हां, मग बघा, R ला R, H गेला, Cl आला प्लस HCl. हे R H गेला, Cl आला, आहे का, आणि तो ClH HCl संपलं. हा कोण आहे, अल्केन. हा कोण आहे, अल्किल क्लोराईड. अल्किल क्लोराईड. फार सोप्या रिएक्शन्स आहेत बघा. आता एक्झाम्पल घेऊ आपण डायरेक्ट. हो का, CH3 CH2H हा कोण आहे, इथेन आहे. हो का, CH3 CH2H म्हणजे CH3 CH3 म्हणजे C2H6 एकच सगळं. ह्याचं करा क्लोरिनेशन. हे घ्या Cl2. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. मग तुम्हाला माहित आहे अल्केनचं आपण काय करतोय, हॅलोजनेशन. या ठिकाणी आपण काय करतोय, क्लोरिनेशन.
म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, अल्केन मधला हायड्रोजनचा ॲटम हा हॅलोजनच्या ॲटमनं रिप्लेस करावा, हायड्रोजनला हॅलोजनने रिप्लेस करावे. झालं. मग आता काय होईल, CH3CH2 इथं आला Cl आणि प्लस HCl. ह्याचं नाव आहे इथिल क्लोराईड. ओके, संपलं. कळलं. तर हा अशा प्रकारचा पहिला भाग ज्याच्यामध्ये आपण घेतलं क्लोरिनेशन, दुसरा भाग आहे ब्रोमिनेशन आणि तिसरा भाग आहे आयोडिनेशन. अतिशय सोप्या रिॲक्शन. प्रत्येक रिॲक्शनमध्ये एकच वाक्य लक्षात ठेवायचं, हाइड्रोजन को हटाओ Cl को लगाओ, हाइड्रोजन को हटाओ हैलोजन को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन झिंगा लाला, रिएक्शन झिंगा लाला, रिएक्शन झिंगा लाला. अहो हॅलोजनेशन करायचं म्हणजे काय करायचं, हायड्रोजनला हॅलोजन ॲटमनं रिप्लेस करावं. क्लोरिनेशन म्हटल्यानंतर Cl न करावं, ब्रोमिनेशन म्हटल्यानंतर Br न करावं, आयोडिनेशन म्हटल्यावर I न करावं. संपलं. त्याच रिॲक्शन्स आहेत, काही वेगळं नाही. लिहून घ्या. बघा इथं करतो ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशन या ठिकाणी आपण करूयात. हां ठीक आहे. बघा आता इथं लिहूयात आपण. पहिल्यांदा RH म्हणजे कोण आहे, अल्केन. ठीक आहे, RH म्हणजे अल्केन. प्लस काय घेतं आपल्याला, Br2 घ्यायचा आहे. Br लिहा किंवा डायरेक्ट Br2 लिहा चालते. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. बघा, इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. दोन्ही रिॲक्शनला कॉमन आहे. क्लोरिनेशन ब्रोमिनेशन दोन्ही रिॲक्शन इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. ठीक आहे, ठीक आहे. बघा आता तुम्हाला माहिती आहे हा अल्केन आहे. अल्केन मधला हायड्रोजनचा ॲटम हा Br न रिप्लेस करावा. अल्केन मधला हायड्रोजनचा ॲटम हा Br न रिप्लेस करावा. हाइड्रोजन को हटाओ Br को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन जिंगा लाला. झालं. आता बघा कसं लिहिलेला मी, अर्र Br प्लस HBr हे का अल्केन, आणि हे तुमचा अल्केन ब्रोमाइड. बघा दिसते का व्यवस्थित, प्रत्येक रिॲक्शन दिसली पाहिजे ना फळ्यावर. हां व्यवस्थित आलं पाहिजे कॅमेऱ्यात. हां आता बघा बरोबर दिसला बघा. चला अजून घ्यायचं, इथं अजून घ्यायचं एक्झाम्पल घ्यायचं. याचं एक्झाम्पल आपण घेऊयात आणि मग करूयात आपण आयोडिनेशनला सुरुवात करूयात. हे ब्रोमिनेशनची रिॲक्शन. आता ह्याचं एक एक्झाम्पल आपण घेऊयात. ठीक आहे, आणि मग आपण सुरुवात करू आयोडिनेशनला. इकडे लिहितो मी एक्झाम्पल, इकडे लिहितो, इकडे लिहितो एक्झाम्पल. इथे लिहितो CH3CH2H प्लस Br2 ब्रोमिनेशन. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. UV लाईट, UV लाईट. तुम्हाला माहित आहे हे अल्केन आहे. नाव काय, इथेन. इथेन ग बाई, इथेन, इथेन बाई, इथेन, इथेन बाई, इथेन. आता हे जे इथेन आहे ह्याचं आपण करू ब्रोमिनेशन. का करायचं, अल्केन मधला हायड्रोजनचा ॲटम रिप्लेस करावा. कशानं, Br न. हाइड्रोजन को हटाओ Br को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन जिंगा लाला. मग हे हायड्रोजन रिप्लेस झालं ना Br न. In this reaction, hydrogen is replaced by the Br and to form the alkyl bromide. Ethyl bromide is formed in this reaction. का सांगायचं आहे, का सांगायचं आहे, सगळं तेच ते. हो का, CH3CH2Br प्लस HBr. नाव काय, इथिल ब्रोमाइड. इथिल ब्रोमाइड. संपले. बघा आता अजून एक रिॲक्शन आहे, तेवढी एक लक्षात घ्या. एक वाक्य लय महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या रिॲक्शन बघत असताना एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. तुम्ही जेव्हा अल्केनचं हॅलोजनेशन केलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय घेतलं तुम्ही, क्लोरिनेशन. हायड्रोजनला Cl न रिप्लेस केला. ब्रोमिनेशन, हायड्रोजन हा Br न रिप्लेस केला. पण एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, आयोडिनेशन रिॲक्शन जी आहे, आयोडिनेशन रिॲक्शनमध्ये डायरेक्ट आयोडिनेशन होत नाही. डायरेक्ट आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल. का बरं शक्य नाही, मग
आणि त्याच्यामुळं आयोडिनेशन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट HgO. मग त्याच्या मागची काय कारण आहेत, या सगळ्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण समजून घेऊयात. कळलं का? आयोडिनेशन रिॲक्शन ह्याच्यासारखी होत नाही, थोडा फरक आहे. कसा फरक आहे ते सगळं या ठिकाणी आपण माहिती करून घेऊयात. लिहून घ्यावं. थोडंसं सर्वांनी लक्ष देऊन ऐकावं. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, सर्वांनी काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. बघा आता नेक्स्ट रिॲक्शन इथली तुम्ही आयोडिनेशन. आता एक वाक्य महत्वाचं, आयोडिनेशन रिॲक्शन मध्ये काय करणार तुम्ही, हायड्रोजनला आपण आयनं रिप्लेस करणार आहोत. ओके, एक वाक्य महत्वाचं, तुम्ही ज्याप्रमाणे क्लोरिनेशन केलात, तुम्ही ज्याप्रमाणे ब्रोमिनेशन केलात, त्याप्रमाणे आयोडिनेशन होत नाही. एक वाक्य पुस्तकात, डायरेक्ट आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल. शक्य नाही म्हणताय, नॉट पॉसिबल, शक्य नाही. डायरेक्ट आयोडिनेशन हे शक्यच नाही, होऊ शकत नाही असं वाक्य आहे. कारण रिॲक्शन उलटी येते, रिव्हर्स होते. तुम्ही जेव्हा डायरेक्ट आयोडिनेशन करता तेव्हा त्या ठिकाणी रिॲक्शन रिव्हर्स येते, कारण त्या ठिकाणी HI हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असतो, तो रिॲक्शनला रिव्हर्स करतो. समजतंय का? असो काही का असं. एक महत्त्वाचं वाक्य सांगतो, जर तुम्हाला आयोडिनेशन करायचं असेल, आयोडिनेशन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणता? उदाहरणार्थ HgO, उदाहरणार्थ HNO3 वगैरे वगैरे. ऐका बरं का. बघा या ठिकाणी एक वाक्य लक्षात घ्यायचं, डायरेक्ट आयोडिनेशन शक्य नाही. आयोडिनेशन करण्यासाठी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर केला जातो. तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे त्याची नावं आपल्या समोर आहेत. पहिलं नाव जे तुमच्या समोर आहे HgO आणि दुसरं HNO3 नायट्रिक ॲसिड. याच्या प्रेझेन्समध्येच आपण आयोडिनेशन करत असतो. डायरेक्ट आयोडिनेशन इज नॉट पॉसिबल. आयोडिनेशन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सच ॲज HgO, HNO3. आणि मग आपण करूयात रिॲक्शन. आता कळलं आपल्याला की डायरेक्ट आयोडिनेशन शक्य नाही, कारण रिॲक्शन रिव्हर्स येते. कारण रिॲक्शन कशी रिव्हर्सिबल आहे, रिव्हर्स येते रिॲक्शन, म्हणून नाही. मग आता रिॲक्शन करायला हरकत नाही. बघा आता 2 घ्यायचं, RH अल्केन प्लस काय घेता आपल्याला इथं ऑक्सिडायझिंग एजंटच्या आधी काय घेता आपल्याला, आधी काय घेऊ आपण बघा, प्लस 2I2 घेऊ, 2 घेऊ आणि प्लस घेऊ आपला ऑक्सिडायझिंग एजंट HgO. आता रिॲक्शन करू. बघा आयोडिनेशन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आणि आपण जर हा ऑक्सिडायझिंग एजंट नाही घेतला तर आपली रिॲक्शन कशी आहे, रिव्हर्सिबल आहे. रिॲक्शन रिव्हर्स येते, प्रोडक्ट पासून पुन्हा अल्केन तयार होतो. बाबा हे नहीं घेतल्यावर इसको लेना ही पड़ेगा. अगर हम इसको लेते नहीं तो रिएक्शन उल्टा हो जाएगा भाई, रिएक्शन रिवर्स हो जाएगा भाई, इसलिए इसको तो लेना ही पड़ेगा. इसके बिना रिएक्शन होना संभव ही नहीं है. कळलं? ठीक आहे. आता करा. तुम्हाला माहित आहे हॅलोजनेशन म्हणजे काय, हायड्रोजनला हॅलोजननं रिप्लेस करणे. आता हा कोण आहे, हायड्रोजन. रिप्लेस करा कशानं, हॅलोजननं. म्हणजे हायड्रोजन गेला आणि त्या ठिकाणी कोण आला, आय, म्हणजे हॅलोजन आला. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय आयोडीन आणि मग आला प्रोडक्ट आपला 2RI. बरोबर आहे. बघा त्यानंतर काय होईल, इथलं Hg आणि इथला I आहे का, Hg इथले 2I हां का होईल प्लस HgI2 आहे की नाही. आणि हे 2H आणि हे O, इथले 2H आहेत बरं का, हे 2H आहेत आणि O का होईल प्लस H2O. हो का. अशा प्रकारची थोडी वेगळ्या प्रकारची रिॲक्शन. ह्याचं नाव आहे अल्केन आणि ह्याचं नाव आहे अल्किल आयोडाईड. अल्किल आयोडाईड. अजून एक वाक्य, अजून एक सांगतो रिॲक्शन. एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 CH2H प्लस 2I2 प्लस HgO.
बघा आता परत तेच आहे. का करायचं आहे? अल्किनमधला हायड्रोजनचा आयटम रिप्लेस करावा. कशानं? हॅलोजननं. हॅलोजन कोण आहे? आय. हाइड्रोजन को हटाओ, आयोडीन को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन जिंगा लाला. बरोबर आहे का? हो का? 2 CH3CH2 हो का? I प्लस HgI2 हो का? प्लस H2O तयार का झालं माहित आहे का? इथिल आयोडाईड. आणि इथं काय घेतलंय माहित आहे का आपण? इथेन. आणि हो का? हे इथिल आयोडाईड झाले, संपलं. फार सोप्या रिॲक्शन्स आहेत. सगळ्या रिॲक्शनमध्ये तेच आहे. क्लोरिनेशन ब्रोमिनेशन एकसारखंच आहे. क्लोरिनेशन ब्रोमिनेशन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट, बट आयोडिनेशन इज टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, दॅट इज HgO और HNO3. हे वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या रिॲक्शनमधले आणखीन काही महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला सांगतो. पुस्तकात फार थोडक्यात दिले, पण आपण एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांना पाहण्यासाठी भाग पाडा. जर तुमचे मित्र असतील, जर तुमचे पाहुणे असतील तर त्यांना शेअर करा. कळलं? मी माझं काम करतोय, तुम्ही तुमचं काम करा. आता काही 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगतो, ऐका व्यवस्थित. ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत, तेवढे सांगतो, संपलं. ठीक आहे? 2 महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासमोर एक्सप्लेन करतो, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की रिॲक्शन कशी होऊ लागल्या, काय होऊ लागल्या. ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात तुमच्या सर्वांच्या लक्षात येतील. अतिशय सोपा भाग आहे, फक्त आपण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता अजून एक महत्त्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला. ह्या सगळ्या रिॲक्शन समजून घेत असताना बाबांनो, या रिॲक्शनमध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जर तुम्ही प्रोपेन घेतलात किंवा त्याच्या पुढचा अल्केन घेतलात, कार्बनची संख्या 3 असलेला किंवा 3 पेक्षा जास्त असलेला अल्केन घेतलात, तर त्या ठिकाणी एक प्रोडक्ट घेण्याच्या ऐवजी जास्त प्रोडक्ट तयार होतात. जर तुम्ही प्रोपेन किंवा त्याच्यापेक्षा मोठा अल्केन घेतलात तर एकापेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होऊ शकतात. हे नीट लक्षात घ्या. कसं होऊ शकतात ते सांगतो. समजा आपण घेतलं प्रोपेन आणि आपण केलं याचं क्लोरिनेशन. बघा डायरेक्ट इथं Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट. बघा आता तुम्ही प्रोपेन घेतला तर हितला पण H रिप्लेस होऊ शकतो आणि इथला पण होऊ शकतो ना. आणि इथला H रिप्लेस झाला की वेगळा येतो प्रोडक्ट, आणि हितला H रिप्लेस केला की वेगळा प्रोडक्ट येऊ शकतो. कसं? समजा इथला आपण रिप्लेस केला तर काय होईल? CH3CH Cl CH3 आयसोप्रोपिल क्लोराईड आलं. समजा इथला रिप्लेस केला तर काय येईल? हो का? प्लस CH3 CH2 CH2 Cl. कळालं का? म्हणून लक्षात घ्या, कार्बनची संख्या 3 असेल किंवा 3 पेक्षा जास्त असेल, असा जर अल्केन आपण घेतला तर त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त प्रोडक्ट येऊ शकतात. उदाहरणार्थ इथं 2 प्रोडक्ट आले, कारण इथला पण H रिप्लेस होऊ शकतो आणि इथला पण होऊ शकतो ना. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट येऊ शकतात. हे आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. ह्याचं नाव आहे प्रोपेन, ह्याचं नाव आहे 2-क्लोरोप्रोपेन, आणि ह्याचं नाव आहे 1-क्लोरोप्रोपेन. कुठलंही नाव लिहिता येतं आपल्याला, काय टेन्शन नाही. ओके, अजून एक उदाहरण देतो बघा. समजा असं आहे CH3CH CH3 आणि CH3. ह्याचं नाव आहे आयसोब्युटेन. काय नाव आहे? आयसोब्युटेन. आता काय घेतलं आपण? इथं Cl2 घेतलं. परत तसंच UV लाईट. बघा इथं पण इथला रिप्लेस होऊ शकतो, इथला रिप्लेस होऊ शकतो, इथला रिप्लेस होऊ शकतो. आणि या तिन्ही ठिकाणचा रिप्लेस केला तर एकच येतं प्रोडक्ट. इथला रिप्लेस करा, इथला करा किंवा इथला करा, हो प्रोडक्ट एकच येणार आहे. म्हणून इथला एक रिप्लेस होईल किंवा आणि इथला होऊ शकतो. 2 शक्यता, एक तर इथला होऊ शकतो किंवा इथला. तुम्ही म्हणता इथला होऊ शकत नाही का, इथला होऊ शकत नाही का? अरे बाबांनो, इथला 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 कुठला बी रिप्लेस करा, एकच येते प्रोडक्ट. म्हणून कुठला वेगळ्या ठिकाणचं करायचं आणि इथला एक वेगळा येते प्रोडक्ट. आणि मग इथे उत्तर काय? CH3 CH CH3 CH2 Cl. नाव आहे आयसोब्युटिल क्लोराईड. आयसोब्युटिल क्लोराईड. आणि दुसरा जो आहे तो येईल बघा असं. हे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. ह्याचं नाव आहे टर्शरी ब्युटिल क्लोराईड. बरोबर आहे? बघा अजून एक उदाहरण बघा. CH3C CH3 CH3 CH3. आता इथं कसा बघा, या उदाहरणामध्ये कसा बघा,
या उदाहरणामध्ये तुम्ही कुठला बी रिप्लेस करा, एकच प्रॉडक्ट येत आहे. म्हणजे या ठिकाणी प्रॉडक्ट फक्त एकच येतं बरं का. कारण कुठला बी रिप्लेस करा तुम्ही, प्रॉडक्ट तोच आहे. ह्याचं नाव आहे निओपेंटेन. निओपेंटेन. आणि तुम्ही कुठलाही रिप्लेस करा, एकच प्रॉडक्ट येतो. त्याच्यामुळे या ठिकाणी टेन्शन नाही. आणि ह्याचं नाव आहे निओपेंटिल क्लोराईड. ठीक आहे, बरं. हे 3 उदाहरण लक्षात ठेवा. एक वाक्य महत्त्वाचं, जर तुम्ही कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असलेला अल्केन घेतला, प्रोपेन किंवा प्रोपेनपेक्षा मोठा, प्रोपेन किंवा प्रोपेनपेक्षा मोठा, तर त्या ठिकाणी एक प्रॉडक्ट तयार होण्याच्या ऐवजी एकापेक्षा जास्त प्रॉडक्ट तयार होऊ शकतात. हे वाक्य लक्षात ठेवा, हे उदाहरण. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य, जर तुम्ही ह्या रिॲक्शनमध्ये एक्सेस घेतलात हॅलोजन, जर तुम्ही या ठिकाणी या अभिक्रियेमध्ये एक्सेस हॅलोजन घेतलात, तर एक्सेस हॅलोजन म्हणजे एक्सेस Cl2 घेतलात, एक्सेस Br2 घेतलात, कळलं का? एक्सेस घेतलात तर इथे लिहू का, एक्सेस Cl2 घेतलात, Br2 घेतलात, तर रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबत नाही, रिॲक्शन सलग होते. आणि एक प्रॉडक्ट मिळण्याच्या ऐवजी 4 प्रॉडक्टचं मिक्सर मिळतं. जर तुम्ही एक्सेस हॅलोजन घेतलात तर रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबत नाही, रिॲक्शन सलग होते. एक प्रॉडक्ट मिळण्याच्या ऐवजी 4 प्रॉडक्ट, 4 प्रॉडक्ट, 4 प्रॉडक्ट तयार होतात. मिक्सर तयार होतं बाबा, म्हणून ही रिॲक्शन चांगली नाही, नॉट सुटेबल. म्हणून कधी बी एक्सेस अल्केन घ्यायचं, एक्सेस हॅलोजन घ्यायचं नाही. एक्सेस हॅलोजन घेतला तर 4 प्रॉडक्ट, 4 प्रॉडक्ट. आणि एक्सेस अल्केन घेतला तर एकच प्रॉडक्ट, एकच प्रॉडक्ट, एकच प्रॉडक्ट. कळलं? ते कसं सांगतो रे. ऐका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रे, जास्तीत जास्त लोकांना पाठवा रे. तुम्ही बी बघा, दुसऱ्याला बी बघा म्हणारे आहे. बघा उदाहरण घेतो, CH4 हो का, Cl2 एक्सेस घेतला आपण. Cl2 काय घेतलं, एक्सेस लिहू का, एक्सेस Cl2 इन द प्रेझन्स ऑफ UV लाईट. इथला एक H रिप्लेस झाला पहिल्यांदा, म्हणजे कसं येईल, CH3Cl आहे का. पुन्हा घ्यायचा अजून Cl2, एक्सेस घेतला ना आपण. एक्सेस काय लिहायची गरज नाही, इथं आपण घेऊन की एक्सेस. एक्सेस जर घेतला तर रिॲक्शन सलग होईल, पुन्हा रिप्लेस होईल, पुन्हा रिप्लेस होईल आणि तयार होईल CH2Cl2, पुन्हा रिप्लेस होईल, पुन्हा CHCl3 आणि पुन्हा रिप्लेस होईल आणि शेवटी CCl4. अशा प्रकारे वेगवेगळे प्रोडक्ट मिळाले. हा तुमचा मिथेन आहे आणि हा तुमचा कार्बन टेट्राक्लोराईड, कार्बन टेट्राक्लोराईड. जर या ठिकाणी आपण एक्सेस हॅलोजन घेतलं, रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबत नाही, रिॲक्शन सलग होते. आणि अशा प्रकारे सगळे हायड्रोजन संपेपर्यंत या ठिकाणी रिॲक्शन सलग होत असते. अजून एक घेऊ उदाहरण, त्यासाठी घेऊ आपण एक्सेस Br2 इन द प्रेझन्स ऑफ UV लाईट. पहिल्यांदा पहिला हॅलोजन रिप्लेस होईल, उत्तर येईल CH3Br. पुन्हा अजून Br2 घेतलो, अजून एक रिप्लेस होईल, उत्तर येईल CH2Br2, CH2Br2. आणखीन एक घेतला तुम्ही Br2, CHBr3, कळलं का. आणखीन एक घेतला तुम्ही Br2, CBr4, कळलं का. हे कोण आहे, मिथेन. आणि हे कोण आहे, कार्बन टेट्राब्रोमाइड, कार्बन टेट्राब्रोमाइड. झालं, संपलं. तर अशा प्रकारे आपल्याला कितीही भाग सांगता येतो. ह्या सगळ्या रिॲक्शन अतिशय सोप्या आहेत, अतिशय सोपा भाग आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही फार सोपी आहे, पण षडाक्षरीने शिकवावं लागतंय. ही कळालं का, षडाक्षरी शिकावं लागतंय, षडाक्षरी शिकावं लागतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा, वाचा, सगळे व्हिडिओ सलग बघा, सुरुवातीपासून बघा, म्हणजे कळतील. तर अशा प्रकारे हे हॅलोजनचा हा संपूर्ण भाग आपल्यासमोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद.